चला बघा, आज आपण बनवणार आहे शेवग्याच्या शेंगा. हे बघा, इथे शेवग्याच्या शेंगा अशा मस्त आहे. हिरव्या हिरव्यागार शेवग्याच्या शेंगा आहे. हे बघा बघा इथं बघा, एक टमाटर घेतलेले मस्त असं स्वच्छ धुवून घेतलं. इथं कांदा कट करून घेतलेला आहे बारीक. आणि बघा इथं तेल तापलेलं आहे. आता मी थोडीशी अशी मोहरी टाकून घेतलेली आहे. आणि मोहरी छान अशी तडतडली का थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहेत बघा मी. आणि जिऱ्याच्या नंतर बघा थोडासा लसूण टाकून घेतलेलं आहे. लसणाच्या नंतर मी 2 कांदे कट करून घेतलेले छोटे छोटे, ते टाकून घेतलेले. आणि कांद्याच्या नंतर एक मोठं असं टमाटर कट करून घेतलेलं, ते टाकून घेतलेलं. आणि टमाट्याच्या नंतरच मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि बघा असं मस्त आपण हे करून घेऊया. हे बघा असं मस्त सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी इथं. हे आता मी इथं बघा 1 चमच आपला घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे. आणि त्यानंतर थोडासा कांदा मसाला टाकला आहे. आणि इथं बघा थोडासा मी सांबार मसाला टाकून घेतलेला आहे. आपल्याला मस्त सांबार बनवायचा आपल्याला, शेवग्याच्या शेंगा टाकून. तर बघा मी आता इथं सांबार मसाला पण टाकून घेतलेला आहे. हे बघा मस्त सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आपण. आणि असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बघा. आता मी इथंच बघा अशी मोहरीची थोडीशी डाळ आणि थोडीशी मसुरीची डाळ आहे, ती भिजू घालून ठेवली होती. तर ती आपण यामध्ये बघा टाकून घेऊया. बघा आणि बघा थोडंसं कढीपत्ता टाकून घेतलेला आहे मी, कारण तेलामध्ये टाकला ना तर खूप उडतोय. त्यामुळे बघा आता सगळं डाळ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे सगळं. नंतर बघा आता मी लगेच इथे काय करणार आहे, आपण शेंगा आहे ना ह्या पण याच्यामध्ये टाकून घेणार आपण. शेंगा पण याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. हे बघा सगळं आता मिक्स करून घेतलं आपण. चला तर मी गरम पाणी ठेवलेलं आहे. गरम पाणी बघा आपण बघा सगळं गरम पाणी इथं टाकून घेतलं. म्हणजे गरम पाणी टाकलं ना तर आपलं शेंगा डाळ आणि लवकर शिजून जाईल. हे बघा म्हणजे आपलं गरम पाणी टाकलं ना चव पण छान येते आपल्या सांबारला आणि डाळ पण शिजते मस्त लवकर. बघा चला बघू आपण आता शिजल्याच्या नंतर. हे बघा लगेच उकळी पण फुटलेली गरम पाणी टाकलं तर. आता थोडंसं मीठ अजून टाकून घेते. चला बघूया आपण 5 मिनिटांनी आपल्या शेवग्याच्या शेंगाचं सांबार. हे बघा आपलं कसं मस्त असं झालं. आता वरून बघा आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, म्हणजे कोथिंबीरने अजून मस्त टेस्ट येते. आणि हे बघा कसं आपला सांबार झालेला आहे. हे बघा डाळ पण थोडीशी बाकी शिजण्याची आणि शेंगा पण थोड्या शिजलेल्या आहेत. हे बघा तर आपण थोडंसं अजून शिजू देऊ 5 मिनटं. बघा किती मस्त असं आपला सांबार झालेला आहे शेवग्याच्या शेंगा टाकून. बघा किती मस्त. हे बघा चला आता झालेलं आहे. शेंगा पण शिजल्या, डाळ पण शिजलेली आहे. मस्त आपला सांबार झालेला आहे तयार. हे बघा कसा वाटला सांबार ते सांगा. तर आता आपण करूया गॅस बंद. बघा शेंगा किती छान शिजलेल्या आहे अशा मस्त. हे बघा शेंगा पण शिजलेल्या आहेत.
कसा झाला सांबार आपला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय 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 बाय. परत आपण करूया गॅस बंद.